नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत। अध्याय दुसरा, सांख्य योग किंवा गीतेचे सार। आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 48 आणि 49। मागे कर श्लोक नंबर 48। योगस्थः कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय सिद्ध्या सिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते। योगस्थः कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय सिद्ध्या सिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते। योगस्थः कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय सिद्धा सिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते। योगस्थः समभाव किंवा योगामध्ये स्थिर। कुरु कर, कर्माणि तुझे कर्म, संगम आसक्ती, त्यक्त्वा त्याग करून, धनंजय हे अर्जुन, सिद्ध असिद्ध्यो यश अपयशामध्ये, समहा समभावाने, भूत्वा होऊन, समत्वम समभाव, योग योग उच्यते म्हटले आहे। भाषांतर आहे, हे अर्जुना, यश आणि अपयशाबद्दल संपूर्ण आसक्तीचा त्याग करून समभावाने तुझे कर्म कर। अशा समभावालाच योग असे म्हटले जाते। बी steadfast in yoga, O Arjun. Perform your duty and abandon all attachment to success or failure. Such evenness of mind is called yoga. इंग्लिश मध्ये थोडंसं वेगळं दिलेलं आहे प्रभुपादांनी। हे अर्जुना, योगामध्ये स्थित हो। तुझं कर्तव्य हे सगळे आसक्ती सोडून देऊन यश आणि अपयशाची
आसक्ती सोडून चिंता न करून आसक्ती सोडून देऊन तुझे कर्म कर, अशा मनाच्या समभावाला योग म्हणतात. योग म्हटले जाते. इव्हननेस. काल आपण जो श्लोक वाचला, थोडीशी उजळणी. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर मा ते संगोस्त्व अकर्मणी. यालाच योग म्हणतात आणि यालाच भगवद्गीतेचं सारांश पण म्हणू शकता तुम्ही. आपलं नियत कर्म केलं पाहिजे, त्याच्या फळांवरती अधिकार ठेवला नसला पाहिजे, त्या कर्माला आपण कारणीभूत आहोत असंही म्हटलं नसलं पाहिजे, आणि आपलं नियत कर्म करायचं टाळलं पण नसलं पाहिजे. हे कधी शक्य आहे? जेव्हा आपण त्यातून काय मिळणार आहे, काय किंवा काय फायदा होणार आहे किंवा काय तोटा होणार आहे याचा विचार करणार नाही. तेच या पुढच्या श्लोकामध्ये सांगितलंय की अशा प्रकारे तू तुझं कर्तव्य कर. तुला याच्यातून काय मिळणार आहे काय मिळणार नाही याची चिंता नको करू. अशा समभावालाच योग म्हणतात. ऍक्च्युली योगचा शब्दशः अर्थ असतो भगवंतांशी जोडणे. आता इथे जरी कर्तव्य करायला सांगितलेलं असलं ते कर्तव्य जेव्हा कुठल्याही फळाची अपेक्षा न करता केलेलं असतं तेव्हा ते भगवंतांसाठी केलेलं असतं. आणि अशा प्रकारे भगवंतांसाठी कर्म करणे म्हणजेच भगवंतांशी जोडले जाणे. पुढच्या श्लोकामध्ये सांगतात, त्यालाच बुद्धियोग म्हटलेलं आहे. बुद्धियोग किंवा भक्तियोग. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, दोन्हीचे तात्पर्य आपण एकत्र वाचूया. दूरेन ह्यवरम कर्म बुद्धियोगाध्यनंजय बुद्धौ शरणम अन्विच्छ कृपणा फलहेतवः. हे धनंजय, भक्तिमय सेवेद्वारे सर्व निंद्य अशा कर्मांना दूर सार आणि त्या भावनेमध्येच भगवंतांना शरण जा. जे आपल्या कर्मफलांचा उपभोग घेऊ इच्छितात ते कृपणच आहेत. कृपण म्हणजे चिंगूस, मायजर. नंतर समजावून सांगतो मी का म्हणतो. तर कालच्या श्लोकामध्ये ते सांगितलं की कर्म कसं केलं पाहिजे, ते आता भगवंत डायरेक्टली सांगतायत की तुला याच्यातून काय मिळणार आहे. तुझं अर्जुनचा प्रश्न होता की मी जिंकलो तर मला काय मिळणार आहे, मी हारलो तर मला काय मिळणार आहे. ऍक्च्युली तू विचारच केला नसला पाहिजे मी जिंकलो तर हारलो तर काय मिळणार आहे. मुळात जिंकणार आहे की हरणार आहे याचा पण विचार केला नसला पाहिजे. अशा कामाला योग म्हटलं जातं आणि यालाच भक्तिमय सेवा म्हटली जाते. आणि जेव्हा भक्तिमय सेवा आपण करतो त्यालाच भगवंतांना शरण जाणे म्हटलं जातं. या 49व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण पहिल्यांदा शरण जाण्याबद्दल बोलतात. भगवद्गीतेत बऱ्याचदा सांगणार आहेत शरण जायला, इथे पहिल्यांदा डायरेक्टली आलेलं आहे. बुद्धौ शरणम अन्विच्छा. कोणाला शरण जायचं इथे सांगितलेलं नाहीये, परंतु प्रभुपाद आपल्याला सांगतात की भगवंतांना शरण जा. कारण भगवंत अजून मी भगवान आहे हे ठामपणे सांगणार आहेत 7व्या अध्यायाच्या पुढे. ते 7व्या अध्यायाच्या आतमध्ये 2-4 ठिकाणी येतं शरण जाण्याबद्दल किंवा भगवंतांसाठी काम करण्याबद्दल, परंतु डायरेक्टली म्हणत नाहीत भगवंत, परंतु नंतर डायरेक्टली म्हणतात. तर कालचा जो श्लोक आहे तोच पुन्हा रिपीट केल्यासारखा आहे, परंतु डायरेक्टली सांगितलेला आहे. तात्पर्य वाचूया आपण दोन्ही श्लोकांचं. प्रभुपाद म्हणतात, श्रीकृष्ण अर्जुनाला योगयुक्त कर्म करण्यास सांगतात. हा योग म्हणजे काय? योग म्हणजे सदैव चंचल असणाऱ्या इंद्रियांचे नियंत्रण करून परम तत्वावर मन एकाग्र करणे होय. बऱ्याचदा आपण ऐकतो योगा, योग. ऍक्च्युली शब्द आहे योग, परंतु जसं कृष्ण म्हणताना शेवटी ए लिहितात, ऍक्च्युली कृष्णा म्हणायचं नसतं, कृष्ण म्हणायचं असतं. तसंच योगा नसतं, योग असतं.
बऱ्याच ठिकाणी आपण हे संस्कृतचं हे स्टँडर्ड आहे ऍक्च्युली. प्रत्येक काय म्हणतात त्याला, व्यंजनाला एक स्वर असलंच पाहिजे. मग जिथे स्वर नसतं तिथे ए जोडला जातो, म्हणजेच अ जोडलं जातं, आ नाही. तर याला योग म्हणायचं, योगा नव्हे. जे रामदेव बाबा शिकवतात ते देखील योगच आहे, योगा नाही. आजकालच्या जगामध्ये आपल्याला हाच योग माहिती आहे, आसन करणे, प्राणायाम करणे आणि बाकी थोडेफार माहिती आहेत, कुंडलिनी योग वगैरे. परंतु सगळ्याचा उद्देश हा सगळ्यांना वाटतं तब्येत आपली चांगली ठेवण्यासाठी, आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी केला जातो. वेल, आरोग्य चांगलं ठेवणे हे योगाचं एक साईड इफेक्ट असतं. ऍक्च्युली योगाचा उपयोग असतो इंद्रियांना कंट्रोल करणे, विशेष करून मनाला कंट्रोल करणे. योग चित्तवृत्ती निरोधः, पतंजली ऋषी म्हणतात. का केलं पाहिजे मनाला कंट्रोल? कारण मन आपलं वेगवेगळ्या इच्छा करून आपल्याला अडकवतं, इथे कर्म करतं आणि मग कर्माची फळाची अपेक्षा ठेवतं, मग कर्मफळाच्या अपेक्षेने आपण इथे अडकतो. म्हणून आपल्या ऋषी मुनींना हे खूप मस्त लक्षात आलेलं आणि याला कसं कंट्रोल करायचं याच्यासाठी त्यांनी बराच अभ्यास करून योग पद्धतीला शोधून काढलंय, ज्याला अष्टांग योग म्हणतात. ऍक्च्युली बसून आसन प्राणायाम करण्यापूर्वी देखील त्याचे काही विधी असतात, त्यांना यम नियम म्हणतात. काही गोष्टी रूल्स पाळायचे असतात, काही गोष्टी करायचं बंद करायचं असतं, आणि हे सगळं दिलेलं आहे मनाला आणि इंद्रियांना कंट्रोल करण्यासाठी. आता भक्तीला देखील भक्ती योग म्हटलं जातं बऱ्याचदा, हो की नाही? मग योगचा खरा अर्थ काय? योगचा खरा अर्थ आहे अशा पद्धतीने इंद्रिय मनाला कंट्रोल करून कर्मबंधनातून मुक्त होऊन समाधिस्थ होणे, भगवंतांच्या स्मरणामध्ये, भगवंतांच्या कामामध्ये पूर्णपणे रममान होणे. आणि अष्टांग योगाचं पण हेच काम असतं. पुढे 6व्या अध्यायामध्ये भगवंत थोडक्यात अष्टांग योगाचा क्रॅश कोर्स देणार आहेत, आपल्याला थोडक्यात सांगणार आहेत. परंतु हा जो अष्टांग योग आहे तो कलियुगामध्ये करणे अत्यंत कठीण आहे. थोड्याफार प्रमाणामध्ये आपण आसन प्राणायाम करू शकतो, ज्याचा आपल्याला शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी उपयोग होतो. परंतु पूर्ण जो उद्देश आहे योगाचा, तो योगाचा उद्देश पूर्णपणे प्राप्त करणे किंवा अचीव करणे कलियुगामध्ये जवळजवळ अशक्यप्राय गोष्ट आहे. ते 6वा अध्याय वाचताना आपल्याला लक्षात येईल का भगवंत सांगतात एकांत स्थळी जाऊन बसायचं असतं, ब्रह्मचर्याचं पालन करून सगळ्या इंद्रियांना मनाला कंट्रोल करून भगवंतांवरती ध्यान करायचं असतं. आणि हे थोडंफार कठीण आहे याच्यामध्ये. आपण ऍक्च्युली आसन प्राणायाम देखील करू शकत नाही. म्हणून भक्ती योगाचा मार्ग स्वीकारायला भगवंत अर्जुनाला सांगतात कलियुगामध्ये, विशेष करून. पण अर्जुन कलियुगामध्ये नव्हता, द्वापर युगाच्या शेवटी होता, तेव्हा पण हेच सांगतात. आणि कुठल्याही युगामध्ये ऍक्च्युली हेच बेस्ट असतं, असं नाही आहे की कलियुगामध्येच बेस्ट आहे. शेवटी सगळ्या योगांचा उद्देश शेवटी इथेच यायचा असतो, भगवंतांवरती मन स्थिर करणे, बुद्धी भगवंतांसाठी युक्त करणे आणि भगवंतांची प्रेममयी भक्तिमय सेवा करणे, त्यालाच समाधी अवस्था म्हणतात. मग तुम्ही हठयोग अष्टांग योग करून त्या लेवलला या, किंवा कर्मयोग करून या, ध्यान योग करून या, ज्ञान योग करून या, किंवा डायरेक्टली भक्ती योग. भक्ती योग सोपी असते, सगळ्यात सोपी असते. काल संध्याकाळी आपण चर्चा करत होतो. आणि योगचा शब्दशः अर्थ असतो भगवंतांशी जोडणे. योग योग जुळून आलाय म्हणतो की नाही आपण, योग जोडणे. योग शब्द भगवद्गीतेमध्ये बऱ्याचदा येणार आहे, म्हणून हे लक्षात ठेवायचं. इथे प्रभुपाद काय सांगतात आपल्याला, श्रीकृष्ण अर्जुनाला योगयुक्त कर्म करण्यास सांगतात. योगस्थ म्हणजे योगामध्ये स्थित हो,
आणि कुरु कर्म आणि योगामध्ये स्थित होऊन कर्म कर. योगामध्ये स्थित होणे म्हणजेच भगवंतांवरती कायमच स्थित होणे, जो योगाचा टॉपमोस्ट उद्देश असतो. तर मग म्हणून प्रभुपाद पुढे सांगतात, हा योग म्हणजे काय आहे? योग म्हणजे सदैव चंचल असणाऱ्या इंद्रियांचे नियंत्रण करून परमतत्वावर मन एकाग्र करणे. परमतत्व म्हणजे कोण आहे? परमतत्व म्हणजेच श्री भगवान आहेत. आणि भगवंत स्वतः अर्जुनाला युद्ध करण्यास सांगत असल्यामुळे अर्जुनाला युद्धाच्या परिणामांची काहीही कर्तव्य नाही. आता परमतत्व भगवान श्रीकृष्ण आहेत हे अजून एस्टॅब्लिश झालेलं नाहीये भगवद्गीतेमध्ये, त्यांनी अजून सांगितलेलं नाहीये. 7व्या अध्यायामध्ये सांगायला सुरुवात करतात, मीच आहे म्हणून डायरेक्टली. त्याच्या आधी थोडस भगवान म्हणून शब्द आलेला आहे 2ऱ्या अध्यायापासून. मग आता हे भगवान श्रीकृष्ण डायरेक्टली अर्जुनाला एखादं काम करायला सांगतायत, मग त्याच्यात अजून काय विचार करायचा? एक तर भक्तिमय सेवेलाच म्हटलं जातं की विचारच करायचं नाही यातून काय मिळणार आहे काय नाही, हो की नाही? आणि डायरेक्टली भगवंतच सांगत असतील तर मग काय विचार करायचा प्रश्नच नाही. लाभ अथवा जय हा श्रीकृष्णांचा प्रश्न आहे. श्रीकृष्णांच्या आदेशानुसार अर्जुनाने कार्य करण्याचा त्याला सल्ला देण्यात आला आहे. आता हे तुम्ही म्हणाल की असं कुठे भगवंत म्हणतात इथे? पुढे म्हणतात, भगवद्गीता श्रवण करणे, प्रभुपादांकडून ती समजावून घेणे, याचा उद्देशच हा असतो की असे पुढे कुठे भगवंतांनी सांगितलंय, कसं सांगितलंय, ते सगळं एकत्र करून आपल्याला त्याचा भावार्थ, तात्पर्य प्रभुपाद सांगू शकतात. पुढे डायरेक्टली म्हणतात भगवंत, तुला माझ्यासाठी काम करायचं. आणि अर्जुन पण म्हणतो, यस मी तुमच्यासाठी काम करणार आहे. तर थोडक्यात इथे योगस्थ कुरु कर्म आणि म्हणजे योगामध्ये स्थित होऊन काम कर म्हणजेच माझ्यासाठी काम कर. प्रभुपाद आपल्याला समजावून सांगतात. श्रीकृष्णांच्या आज्ञेचे पालन करणे हाच वास्तविक योग आहे आणि याचेच पालन कृष्ण भावनामृत पद्धतीमध्ये केले जाते. यालाच कृष्ण कॉन्शियसनेस किंवा कृष्ण भावनामृत म्हणतात. कृष्ण भावनामृताद्वारेच मनुष्य स्वामित्वाच्या भावनेचा त्याग करू शकतो. मनुष्याने श्रीकृष्णांचा सेवक किंवा श्रीकृष्णांच्या सेवकाचा सेवक बनणे अत्यावश्यक आहे. कृष्ण भावनेमध्ये कर्म करण्याचा हाच एक योग्य मार्ग आहे आणि या मार्गाद्वारेच आपण योगयुक्त कर्म करू शकतो. तर तेच वाक्य रिपीट केलेत, परंतु एक महत्वाचं वाक्य याच्यामध्ये घातलेलं आहे, ते म्हणजे कृष्ण भावनामृताद्वारेच मनुष्य स्वामित्वाच्या भावनेचा त्याग करू शकतो. आणि ही जी स्वामित्वाची भावना आहे म्हणजेच कर्म मी करणार, मी केलंय, मला त्याचं फळ पाहिजे वगैरे वगैरे, सगळ्या गोष्टीचा स्वामी, ईश्वर, देव, भगवान बनायचा प्रयत्न करणे. प्रत्येक जीव या जगामध्ये त्या हेतूनेच आलेला असतो आणि जोपर्यंत हा हेतू, हा भाव जात नाही तोपर्यंत आपण दुःखातच राहतो. आणि तो घालवण्याचा एकमेव उपाय आहे तो म्हणजे हा भाव सोडून देण्यासाठी भगवंतांना शरण जाणे आणि त्यांच्यासाठी काम करणे. हे सगळं एकमेकांशी संबंधित आहे, लिंक्ड आहे. तर कृष्ण भावनेमध्ये कर्म करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे आणि या मार्गाद्वारेच आपण योगयुक्त कर्म करू शकतो. सगळ्यांना योगी व्हायचं आहे. परवा वाचला आपण, तस्मात योगी बाबा अर्जुना, योगी हो आणि उठ काम कर. योगी म्हणजे आपल्याला वाटतं जो भगवा वस्त्र धारण करून काहीच काम करत नाही. योगीचा खरा अर्थ असतो, योगी म्हणजे जो भगवंतांसाठी काम करतो. इथे अर्जुन योगी होणार आहे. तो ब्राह्मण पण नाही, संन्यासी पण नाही, तरी पण योगी होणार. कसं काय? योग म्हणजेच भगवंतांसाठी कार्य करणे, कर्म करणे. अर्जुन हा क्षत्रिय आहे म्हणून तो वर्णाश्रम संस्थेत सहभागी होत आहे. विष्णू पुराणामध्ये सांगण्यात आले आहे की वर्णाश्रम धर्म पद्धतीचा संपूर्ण उद्देश श्री विष्णूंना संतुष्ट करणे हा आहे. भागवतम मध्ये पण सांगितले. असं नाही आहे की योगी होणे म्हणजे ब्रह्मचारी राहणे किंवा काय म्हणतात त्याला संन्यास घेणे
किंवा तुम्ही ब्राह्मण असायला पाहिजे योगी व्हायला. आपल्या आपल्या वर्णामध्ये, आपल्या आपल्या आश्रमामध्ये भगवंतांना शरण जाऊन आपल्या आपल्या वर्णाप्रमाणे कर्म करणे, भगवंतांसाठी कर्म करणे म्हणजेच योगी होणे. म्हणजेच भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी कर्म करणे. प्रभुपाद इथे सांगतात, विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे. काय श्लोक प्रभुपाद नेहमी सांगतात, मी विसरलो. वर्णाश्रम आचरवतः पुरुष पुमान, समथिंग लाईक दॅट. वर्णाश्रम आचरवतः समथिंग लाईक. भागवतम, श्रीमद भागवतम मध्ये पण हेच सांगितलेलं आहे. वर्णाश्रमाचा अर्थ आहे भगवंतांना संतुष्ट करणे. स्वानुस्तिष्ठस्य धर्मस्य समसिद्धीर हरितोषणम. भौतिक जगातील नियमांप्रमाणेच प्रत्येक जण स्वतः तृप्त होण्याचा प्रयत्न करीत असतो, परंतु वास्तविकपणे मनुष्याने स्वतःची संतुष्टी न करता श्रीकृष्णांना संतुष्ट केले पाहिजे. त्यालाच योग म्हणतात. भौतिक प्रभुपाद लिहितात, भौतिक जगातील नियमांप्रमाणे प्रत्येक जण स्वतः तृप्त होण्याचा प्रयत्न करत असतो. सगळे 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 जवळ स्वतः तृप्त व्हायचा प्रयत्न करणे म्हणजेच असं कर्म करणे ज्याच्यातून मला काहीतरी पाहिजे. तृप्ती, तृप्ती कशामध्ये असते? आपल्याला लहानपणापासून शिकवले तृप्ती कशाची, मनाची, इंद्रियांची, सगळ्याची तृप्ती कशामध्ये असते? काहीतरी मिळाल्यावर. इथे आपल्याला कर्म असं करायचंय ज्यातून काहीच मिळणार नाही, मग आपण मुक्त होतो. आपली तृप्ती, आपली संतुष्टी न बघता भगवंतांची संतुष्टी, भगवंतांची तृप्ती बघून जे कर्म केलं जातं त्याला योगयुक्त कर्म म्हटलं जातं. म्हणून जोपर्यंत मनुष्य श्रीकृष्णांना संतुष्ट करीत नाही तोपर्यंत तो वर्णाश्रम धर्माच्या तत्वाचे पालन योग्य रीतीने करू शकत नाही. ऍक्च्युली वर्णाश्रमाचा उपयोग हा भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी आहे, परंतु पाप कर्म करण्यापेक्षा वर्णाश्रमामध्ये कर्म करणे बेस्ट आहे. त्याला सकाम कर्म म्हटलं जातं. जसं मी काल का परवा दिवशी समजावून सांगत होतो की सध्या स्थितीला आपण सगळे वर्णाश्रमामध्ये देखील नाही, त्यामुळे सगळे आपण पाप कर्म करतोय. तुम्ही जन्माने कुठल्या वर्णाचा आहे ते विसरून जावा. जन्माने कधीच वर्ण ठरत नसतो. तुमच्यापैकी काही जण ब्राह्मण असतील, काही जण क्षत्रिय असतील, वैश्य असतील, परंतु ऍक्च्युली आपण ते नाही आहोत. वर्ण हा गुण आणि कर्माने ठरवला जातो, परंतु त्या गुण आणि कर्माने जे आपण काम करतो ते देखील स्वतःच्या संतुष्टीसाठी, स्वतःच्या तृप्तीसाठी करायला लागलो तर ते देखील परफेक्ट वर्णाश्रम होत नाही. ते वर्णाश्रम असतं, नाही असं नाही, परंतु योग्य रीतीने पालन करू शकत नाही. तेच काम सेम टू सेम गुणाप्रमाणे, वर्णाप्रमाणे भगवंतांची सेवा म्हणून कशी केली जाईल. संपूर्ण समाजामध्ये जे 4 वर्णाचे वेगवेगळे लोक आहेत त्यांनी एकमेकांना मदत करायची असते भगवंतांची भक्ती करण्यासाठी. ज्याला जे गुण जमते त्याप्रमाणे. ब्राह्मण हा सगळ्यांना हेल्प करतो, मदत करतो ज्ञान देऊन. ब्राह्मणाचं काम असतं ज्ञान घेणे, ज्ञान देणे. क्षत्रिय या सगळ्यांना मदत करतो रक्षण देऊन, संरक्षण देऊन, मॅनेजमेंट करून. वैश्य या सगळ्यांना मदत करतो धनधान्य उत्पन्न करून, गायींची सेवा करून. आणि शूद्र या सर्वांची सेवा करून सगळ्यांना मदत करतो. अशा प्रकारे चौघे एकमेकांना मदत करून भगवंतांची सेवा करत असले तर त्याला परफेक्ट वर्णाश्रम म्हणायचं. प्रभुपाद कधी कधी त्याला म्हणतात दैव वर्णाश्रम किंवा दैवी वर्णाश्रम. ऍज अपोज टू आताच जे वर्णाश्रम आहे जन्मावर आधारित, जो त्या घरात जन्मलेला जरी असला तरी तो ब्राह्मणाप्रमाणे कधीच वागत नाही. नुसतं नावाला ब्राह्मण आहे, टायटल मात्र सोडायचं नाही. याला प्रभुपाद म्हणतात असुरी वर्णाश्रम. असुरी वर्णाश्रम. कर्तव्य करणे म्हणजेच धर्म आहे. कर्तव्य हे कधीही शुभ अशुभ, फायदा तोटा, जय पराजय, मान अपमान हे काही न बघता केलं पाहिजे. आणि यालाच योगयुक्त कर्म करणे असं म्हणतात. आणि प्रभुपाद इथे शेवटी थोडंसं आपल्याला समजावून सांगतात की यालाच वर्णाश्रम म्हणतात. तुम्हाला मग लक्षात येईल की वर्णाश्रमाशिवाय आपण भक्त होऊ शकत नाही.
व्हेरी इम्पॉर्टंट. अप्रत्यक्षपणे श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे कार्य करण्याचा सल्ला अर्जुनाला देण्यात आला आहे. म्हणजे इनडायरेक्टली काय म्हटलेलं आहे या सगळ्यामध्ये, मी सांगतोय तसं काम केलं पाहिजे. सिंपल, हे खूप कठीण नाही आहे समजायला भगवद्गीता. हा भगवद्गीतेचा युद्धाचा भाग जर बाजूला काढून ठेवला, अर्जुन आणि अर्जुनचं युद्ध करू का नको हा प्रश्न, तर मग आपल्याला भगवद्गीता व्यवस्थित आपल्या जीवनामध्ये कशी उतरायची कळतं. युद्ध करायचं की नाही याच्यासाठी भगवद्गीता नाहीच आहे. भगवद्गीता कशासाठी आहे? आपलं कर्म कर्तव्य म्हणून करायचं, ते देखील भगवंतांची सेवा म्हणून, म्हणजेच भगवंत सांगतील ते करायचं. त्याला म्हणतात भक्तिमय सेवा किंवा सिंपल शब्दामध्ये भक्ती. आपण रोज म्हणतो भक्ती 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 भक्ती. बऱ्याच जणांना समजावून सांगा म्हटलं तर समजावून सांगता येते, कारण सेवा कोणाला करायचं नाहीये, काम कोणाला करायचं नाहीये. मग ती भक्ती कशी होणार? जप करणे, वाचन श्रवण करणे, मंदिरात जाणे, प्रार्थना करणे, भगवंतांना नमस्कार करणे, हे सगळं त्या भक्तिमय सेवेच्या स्टेजला येण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी करणाऱ्या गोष्टी आहेत आपल्या ह्या. हे म्हणजेच भक्ती नव्हे. भक्ती खऱ्या अर्थाने तेव्हा सुरू होते जेव्हा आपण भगवंतांची सेवा करायला सुरुवात करतो. आणि जसं अर्जुनाला इथे क्षत्रिय, तुझं क्षत्रियाचं कर्तव्य कर परंतु माझी सेवा म्हणून कर म्हटलेलं आहे, तसंच आपण भक्तांनी एकत्र येऊन प्रभुपादांची भगवंतांची सेवा केली पाहिजे. आणि तेव्हा देखील आपल्या अंगामध्ये जे परफेक्ट गुण आहेत आपल्याकडे, ते काम आपण केलं पाहिजे आणि तेच सेवा म्हणून केलं पाहिजे. प्रभुपाद इथे एका ठिकाणी सांगतात की मनुष्याने श्रीकृष्णांचा सेवक किंवा श्रीकृष्णांच्या सेवकाचा सेवक बनणे अत्यावश्यक आहे. जनरली श्रीकृष्णांचं डायरेक्ट सेवक बनणे हे जनरली सामान्यतः या भौतिक जगामध्ये शक्य नसतं. या भौतिक जगामध्ये श्रीकृष्णांचे डायरेक्ट सेवा करणारे खूप कमी आहेत. कोण आहेत? देवी देवता आहेत. ऍक्च्युली देवी देवता पण डायरेक्टली भगवंतांच्या मॅनेजमेंट खाली काम करत नसतात, ते ब्रह्माजींच्या मॅनेजमेंट खाली काम करत असतात. बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल, त्यांना कधी प्रॉब्लेम आला तर ते ब्रह्माजीकडे जातात, भगवंतांकडे जातात. ब्रह्माजी एकटेच आहेत, ब्रह्माजी आणि शिवजी, ते जे भगवंतांच्या डायरेक्टली सेवेमध्ये आहेत या भौतिक जगामध्ये. आणि मग जे आचार्य असतात, गुरु असतात, ते भगवंतांच्या डायरेक्ट सेवेमध्ये असतात या भौतिक जगामध्ये. आणि भगवंत आपल्याला दिसत नाही. जोपर्यंत आपण शुद्ध, पूर्ण 100% शुद्ध होत नाही तोपर्यंत भगवंत तर दिसणारच नाही. मग तोपर्यंत कुणाची सेवा करायची? कारण सेवा हाच धर्म आहे, सेवा हेच भक्तिमय सेवा, हेच धर्म आहे. मग जे भगवंतांच्या सेवेमध्ये ऑलरेडी लागलेले आहेत त्यांना आपण मदत करायचं असतं, म्हणजेच गुरुंना. गुरु मग आपल्याला सांगतात. आणि अशा प्रकारे मदत करणे, सेवा करणे हेच आपली शुद्धीकरण असतं. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की शुद्ध व्हायचं का सेवा करायची. काही काही भक्तांना तर असं वाटतं की हे सेवा करत बसलो तर प्रभूजी मी शुद्ध कधी होणार, कारण आपल्या डोक्यात बसवलंय जप करणे म्हणजेच शुद्ध. अनादि अनंत काळ अनेक जन्म जरी जप केला तुम्ही, सेवेच्या स्टेजला नाही आला, भगवंतांच्या प्रतिनिधीची, भगवंतांच्या सेवकाची सेवा करण्याच्या स्टेजला नाही आला, त्या जपाला काही अर्थ राहत नाही. लक्षात ठेवा. यालाच योगयुक्त कर्म करणे म्हणतात. पुढच्या श्लोकामध्ये काय सांगतात भगवंत? मगाशी आपण वाचलं तसं, दूरेन ह्यवरम कर्म बुद्धियोग धनंजय. बुद्धियोग म्हणजेच भक्तियोग किंवा भगवंतांची सेवा करणे, प्रेममयी सेवा करणे. बुद्धौ शरणम अन्विच्छ कृपणा फल हे तव. हे धनंजय, भक्तिमय सेवेद्वारे सर्व निंद्य अशा कर्मांना दूर कर. म्हणजे जी कर्म आपल्याला कर्मबंधनात अडकवतात, म्हणजे स्वतःसाठी केलेली, ती सगळी बाजूला कर. म्हणजेच माझे आजोबा आहेत का माझे गुरु आहेत, मी यांना मारू कसं, मला राज्य मिळेल का, मग राज्य मिळाल्यावर मी करू काय, यांना मारून मी राजाचा उपभोग कसा घेऊ, हे सगळे तुझी आसक्ती बाजूला ठेव आणि कर्तव्य म्हणून कर्म कर.
आणि त्या भावनेमध्येच भगवंतांना शरण जा. शरणागतीने कर्म कर. शरण पूर्णपणे गेल्याशिवाय अशा प्रकारचं कर्म आपण करू शकत नाही ऍक्च्युली. जसं मी नेहमी शिवाजी महाराजांचं उदाहरण देतो, त्यांच्यासाठी ती प्राण पूर्णपणे अर्पण करून लढायला येणारे जे मावळे होते, सगळे सेनापती होते, ते महाराजांना शरण गेलेले होते. जी लॉजिक भगवंत समजावून सांगतायत की तुझ्यासाठी तुला कर्म करायचं नाही आहे, कर्तव्य म्हणून करायचं आहे, त्याच्यामध्ये सुख दुःख मान अपमान जय पराजय काहीच बघायचं नाही. असा माणूस कोण करणार आहे कर्म? जो भगवंतांना शरण गेलेला आहे तोच करणार. एकतर हे काम भगवंत तुमच्याकडून जबरदस्तीने करून घेऊ शकतात, किंवा अति प्रेमामुळे तुम्ही ते भगवंतांसाठी करू शकता. दोन्हीपैकी एक खरं असलं पाहिजे. आणि भगवंतांना तुमची जबरदस्ती नको आहे, कारण भगवंतांना काम करणारे भरपूर आहेत, तुम्ही एकटे नाहीये. आणि भगवंतांचे सगळे अवयव स्वतःच काम करू शकतात. त्यांना कशाचीच गरज नाही. ते ओरिजिनल टॉपमोस्ट फर्स्ट आत्माराम आहेत. मग काय हवंय भगवंतांना? भगवंतांना आपला प्रेम भाव हवाय. या प्रेम भावाने आपण किती शरण जातो आणि किती त्यांच्यासाठी काम करतो हे बघतात भगवंत. त्यामुळे शरण जाणे अत्यंत महत्वाचं आहे. भगवद्गीतेमध्ये इथे पहिल्यांदा येतं शरण जाणे. पुढे भरपूर ठिकाणी येणार आहे. शरण हा शब्द डायरेक्टली वापरलाय, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. परंतु बऱ्याच ठिकाणी प्रपद्यन्ते हा शब्द वापरलाय. मामेव ये प्रपद्यन्ते, ज्ञानवान माम प्रपद्यन्ते. बऱ्याचदा सांगतात भगवंत शरण या शरण या शरण, प्लीज शरण या. आपल्यासारखे राक्षस लोक लवकर शरण जात नाही. अर्जुनाला इथे सांगितलंय पूर्णपणे मला शरण ये, माझी भक्तिमय सेवा कर, आणि ही भक्तिमय सेवा सोडून जे काही काम असेल त्यांना गुंडाळून कुठेतरी फेकून दे. सगळं बेकार आहे, ते निंद्य कर्म आहे. कितीही तुला चांगलं वाटत असलं, जगाच्या दृष्टिकोनातून ते कितीही चांगलं असलं, पटलेलं असलं तुला, तरी. आणि म्हणून एक महत्वाचा पॉइंट इथे सांगतात, जे आपल्या कर्मफलांचा उपभोग घेऊ इच्छितात ते कृपण आहेत. कृपण, कृपणचा अर्थ असतो चिंगूस. चिंगूस, मायझरली. म्हणजे काय हे तात्पर्य वाचूया आणि मग आपण त्याच्याबद्दल चर्चा करूया. खूप महत्वाचा पॉइंट आहे तो देखील. तात्पर्य, आपण भगवंतांचे नित्य सेवक आहोत. या आपल्या मूळ स्वरूपाला ज्याने वस्तुतः जाणले आहे तो कृष्ण भावनाभवित कर्मा व्यतिरिक्त इतर सर्व कर्मांचा त्याग करतो. आमच्या या भगवद्गीतेच्या क्लासमध्ये आम्ही हा मुद्दा 1000 वेळेला हेच सांगतो. आम्ही ऍक्च्युली सगळं बंद करून भगवंतांची सेवा केली पाहिजे. इथे किंतु नाही, परंतु नाही, काही नाही, कळत नाही, न कळत नाही, काही नाही. बऱ्याचदा असं वाटतं की आम्ही खूप कठोर किंवा रुक्ष असं बोलतो, कारण बाकी सगळीकडे असं सांगितलं जातं की जे आहे ते करा. काय प्रभूजी, आता कलियुग आहे, काय करायचं, आपलं आपलं काम करत राहायचं, जप करायचा, जप जरा वाढवायचा प्रयत्न करा, 4 नियमांचं पालन करा. आणि असे करणारे बघा तुम्ही, 15-20 वर्ष झाले, त्यांना जाऊन विचारा तुम्ही जप तरी व्यवस्थित करता का, ते तुम्हाला स्पष्ट सांगतील नाही जमत. 4 नियमांचं पालन व्यवस्थित होतंय का, नाही जमत. का? कारण हे समर्पणच नाहीये. हे समर्पण येतं अशा वाक्यातून. प्रभुपादांचं आता जे आपण वाक्य वाचलो, पहिलं वाक्य तात्पर्यातलं, अतिशय इम्पॉर्टंट आहे. प्रिंट करून ठेवा भिंतीवरती. आपण भगवंतांचे सेवक आहोत या आपल्या मूळ स्वरूपाला ज्याने वस्तुता जाणले आहे. इथून पुढचं महत्वाचं आहे, तो कृष्ण भावना भवित कर्मा व्यतिरिक्त इतर सर्व कर्मांचा त्याग करतो. परंतु प्रभूजी काही नाही याच्यामध्ये, सगळ्या कर्माचा तो त्याग करतो. फक्त भगवान श्रीकृष्णांसाठी काम करणे, दॅट्स इट. दुसरं काही त्याला नकोच आहे. ही स्टेज येणार का प्रभूजी या जन्मामध्ये? आणलीच पाहिजे, दुसरा पर्याय नाहीये. याच्यापासून आपण
मोजता येत नाहीत इतके जन्म याच्यापासून आपण पळत आहोत आणि दुःख भोगत आहोत. आता देखील आपल्याला असं वाटतं की प्रभुपाद खूप कठोर सांगतायत, श्यामानंद प्रभू खूप कठोर सांगतायत. हेच सत्य आहे. हे जर आपण टाळलं तर आपण खितपत पडत कुत्र्या मांजराच्या जन्माला येणार, डुकराच्या जन्माला येणार. काय अर्थ आहे त्याच्यामध्ये? पुढे आपण त्याची पण चर्चा करणार आहोत. कुणी एखादा म्हणेल की त्यात काय वाईट आहे, मी मोर होतो, पोपट होतो. परंतु असं सांगितलं जातं की मनुष्याचं शरीर नसेल तर दुसऱ्या सगळ्या शरीरामध्ये दुःख जास्त असतात. याचाच संबंध आपला ह्या कृपणशी आहे. ते कृपण मी नंतर समजावून सांगतो. बघा तुम्ही, आमच्या इथे शहरातली कुत्री पकडून आमच्या या जंगलात सोडून जातात. बिचाऱ्यांना खायला पण मिळत नाही. असे लाचारवाने पडलेले झोपलेले असतात जंगलामध्ये. कुठे काय मिळेल इकडे तिकडे खाऊन येतात. खूप डेंजरस आहे हे. हा एकमेव चान्स आहे आपल्याला, आणि हा चान्स जो घालवतो त्याला म्हणतात कृपण. सांगतो मी ते. पूर्वीच वर्णन केल्याप्रमाणे बुद्धियोग म्हणजे भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा होय. काल आपण वाचलं, परवा दिवशी. अशी भक्तिपूर्ण प्रेममयी सेवा म्हणजे आत्म्याचा कर्म करण्याचा योग्य मार्ग आहे. आत्म्याचं तेच काम आहे. आत्म्याचं दुसरं काही काम नाही. भक्तिपूर्ण प्रेममयी सेवा करणे. प्रेम शब्द खूप महत्वाचा आहे सगळीकडे. प्रेम म्हणजे कशाचीही अपेक्षा न करता. केवळ कृपण लोकच आपल्या कर्मफलाचा उपभोग घेण्याची इच्छा करतात, पण त्यामुळे ते भवबंधनात अधिकच गुंतत जातात. याच्या विरुद्ध जो कृपण असतो तो मात्र त्याला अपेक्षा असते फळाची. याला कृपण किंवा चिंगूस का म्हटलेलं आहे तर लवकर लक्षात येत नाही. मी प्रभुपादांचे बरेच लेक्चर ऐकल्यावरती लक्षात येते. चिंगूसचा अर्थ असतो की तुम्हाला एवढ्या पराकाष्ठाने अनंत जन्मानंतर बरेच यज्ञ तपस्या करून, चांगले कर्म करून, सुकृती गोळा करून मनुष्याचं शरीर मिळालंय, त्याचा तुम्ही उपयोग करत नाही, म्हणून तुम्हाला म्हटलं जातं कृपण किंवा चिंगूस. उदाहरणार्थ प्रभुपाद उदाहरण देऊन सांगतात, एखाद्या रिच श्रीमंत माणसाकडे भरपूर पैसे आहेत, परंतु ते पैसे सगळ्या लोखंडाच्या मोठ्या जाड तिजोरीमध्ये बंद ठेवतो. रोज सकाळी उघडतो, 4 उदबत्त्या फिरवतो, परत बंद करून कुलूप घालून ठेवतो. बायको मागितले तरी पैसे नाहीत म्हणतो, मुलं मागितले तरी पैसे नाहीत म्हणतो, नाहीत म्हणजे खर्च करायचे नाहीत म्हणतो. अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो सामान्य भाषेमध्ये? चिंगूस. चिंगूस, मक्की चूस. म्हणजेच काय, ज्याच्याकडे पैसा आहे परंतु तो पैसा वापरत नाही. बरोबर आहे की नाही? एखाद्याकडे पैसा नाहीच आहे तर तो असं वागला तर त्याला चिंगूस म्हणता येत नाही, परंतु ज्याच्याकडे आहे परंतु वापरत नाही त्याला चिंगूस म्हणतात, त्यालाच कृपण म्हणतात. त्याच उदाहरणामध्ये आपल्याला आता मनुष्याचं शरीर ठेवायचं आहे. याच्याकडे याला मनुष्याचं शरीर मिळालंय, परंतु मनुष्याच्या शरीरामध्ये जे परफेक्टली करता येते ते याला करायचंच नाहीये. पुन्हा इंद्रिय तृप्तीच्या मागे लागायचं. ठीक आहे, कुत्री मांजरी पण करतात, डुकरं पण करतात. म्हणून जो व्यक्ती कर्मफळांच्या मागे लागलेला असतो त्याला कृपण म्हटलं जातं. आणि कृपणच्या बरोबर उलटा शब्द असतो ब्राह्मण. ज्याला त्याने ब्रह्म जाणला, या मनुष्याच्या शरीराचं महत्व जाणलं, त्याला म्हणतात ब्राह्मण. म्हणजे आपण सगळे कृपण. जो भगवंतांसाठी काम करत नाही, त्या कामातलं फळ मला पाहिजे याची अपेक्षा ठेवून असतो, भले तो शास्त्रातलं कर्म करो, तो कृपणच ठरतो. म्हणून पुढच्या जन्मात मी शुद्ध होतो किंवा पुढच्या जन्मात मी भगवंतांना शरण जातो हे विचारच सोडून द्या तुम्ही. एवढे हुशार असतं तर कलियुगात जन्मालाच आला नसता. ऍक्च्युली हे लॉजिक, सिंपल लॉजिक आहे.
एवढी जर तुम्हाला बुद्धी असती, या जन्मात 98% करून पुढच्या जन्मात उरलेलं 2% करायचं म्हणून, किंवा या जन्मात 60% करायचं, उरलेलं पुढच्या जन्मात 40% करायचं, कलियुगात तुमचा जन्मच झाला नसता. कलियुगात जे जन्मले ते सगळे मंद आहेत. काल सकाळी काय खाल्लं, काल सकाळी आज बरोबर 7:35 काय केलं आपल्या लक्षात राहत नाही. कशाला पुढच्या जन्माची अपेक्षा करता? या जन्मातच आपल्याला भगवंतांना पूर्ण शरण जायचंय. जायचं असेल तर घ्या चान्स, काही हरकत नाही. परंतु तुम्हाला कुणीतरी सांगितलेलं असेल की पुढच्या जन्मात तुम्हाला मनुष्याचा जन्म मिळेल कारण तुम्ही हरे कृष्ण म्हटलं एकदा, तर ते चुकीचं आहे. नाही मिळणार. तुम्हाला असं कुणी सांगितलं असेल की पुढच्या जन्मात तुम्ही तुमची भक्ती पूर्ण करू शकता, नाही करू शकणार. असे अनंत जन्म घेतलेत आपण. प्रभुपाद एका लेक्चरमध्ये म्हणतात, या संपूर्ण ब्रह्मांडातले अणुरेणू तुम्ही मोजू शकत नाही, त्याच्याही पेक्षा आपण जास्त जन्म घेतलेत. तरी पण आपण अजून इथेच आहे, दुःखामध्ये, दुःखालयामध्ये. मग असं असताना ज्याला मनुष्याचं शरीर मिळालंय तो ते वाया घालवतो पुन्हा इंद्रिय तृप्तीसाठी, कर्मफळांच्या मागे लागून. त्याच्या इतका मूर्ख व्यक्ती कोण म्हणावं लागेल? तोच एक नंबरचा मूर्ख आहे. म्हणून अर्जुनाला इथे फायनल डिसिजन देतात भगवंत, मला शरण ये, माझ्यासाठी काम कर. जो कुणी असं करत नाही तो एक नंबरचा कृपण आहे. केवळ कृपण लोकच आपल्या कर्मफलाचा उपभोग घेण्याची इच्छा करतात, पण त्यामुळे ते भवबंधनात अधिकच गुंतत जातात. ऑफकोर्स, जे काही एक क्षणासाठी जरी तुमच्या मनामध्ये वेगळा विचार असेल किंवा वेगळं कर्म करत असाल, ते देखील तुम्हाला बांधून ठेवतं. एक 2 वर्षाचं 4 वर्षाचं प्लॅनिंग तर खूप लांबची गोष्ट आहे, विसरून जावा तुम्ही. इतके या निसर्गाचे नियम कठोर आहेत आणि ते कोणालाही चुकलेले नाही. तिथे कुठला वशिला नाही, काय नाही, लाचलुचपत नाही, काय नाही, सगळ्यांना सेम आहे नियम. भवबंधनात गुंतत जाणार, अडकत जाणार. कृष्ण भावनेमध्ये केलेल्या व्यतिरिक्त इतर सर्व कर्मे ही निंद्य अशी कर्मे आहेत. काही पण असू देते, ऍब्सोल्युटली काही पण असू दे. मग असं कसं काय प्रभूजी, आपल्या कुटुंबाची काळजी घेणे निंद्य कर्म आहे का? येस. समाजाची सेवा करणे प्रभूजी निंद्य कर्म आहे का? येस. राष्ट्राची सेवा करणे प्रभूजी निंद्य कर्म आहे का? येस. मग कुठलं कर्म चांगलं कर्म आहे? फक्त आणि फक्त भगवंतांसाठी कर्म करणे चांगले. काल आपण थोडीशी चर्चा केली म्हणजे काय, पुढे पण करणार आहोत, परंतु हे लक्षात ठेवा. कारण आपल्याला खूप पळायची सवय असते, काहीतरी पळवाट काढायची सवय असते. नाही प्रभूजी, मित्राने मदत मागितली म्हणून मी केली, निंद्य कर्म आहे. काय नाही, माझा मित्र आला म्हणाला चला जरा कोल्हापूरला जाऊन येऊया, निंद्य कर्म आहे. प्रत्येक काम हे भगवंतांसाठी केलं पाहिजे आपण, प्रत्येक काम. कारण अशा कर्मांमुळे मनुष्य पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रात बांधला जातो. म्हणून एखाद्याने स्वतः कर्माचे कारण बनण्याची कधीच इच्छा करू नये. सर्व काही कृष्ण भावनेमध्ये म्हणजेच श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी केले पाहिजे. कृपण व्यक्तीला सुदैवाने किंवा कठीण परिश्रमाने प्राप्त केलेल्या संपत्तीचा योग्य उपयोग कसा करावा याचे ज्ञान नसते. मगाशी मी सांगितलं, चिंगूस व्यक्तीला सुदैवाने आणि कठीण परिश्रमाने प्राप्त केलेल्या संपत्तीचा योग्य उपयोग कसा करायचा माहिती नसतं. पैसे नुसता मिळवून ठेवलेत, मग ते सुदैवाने मिळालेले असो किंवा भरपूर परिश्रम करून मिळालेला असतो, ते पैशाचा उपयोगच करत नसेल तर उपयोग काय. तसंच हे शरीर खूप 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 सुदैवाने मिळालेलं आहे आणि अत्यंत 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 कठीण परिश्रम करून मिळालेलं आहे. हे आपण वाया घालवतो. कॅन यू इमॅजिन? व्हॉट इज दॅट श्लोक? अकराव्या स्कंदामध्ये भागवतामध्ये एक खूप छान श्लोक आहे, त्याच्यामध्ये हेच सांगितलेलं आहे. भगवान श्रीकृष्णांनी उद्धवला
मनुष्याने आपली संपूर्ण शक्ती कृष्ण भावनाभवित कर्म करण्यात खर्ची घातली पाहिजे. परत एकदा वाचा. मनुष्याने आपली संपूर्ण शक्ती, जरा उगीच प्रभूजी कुटुंबासाठी, जरा उगीच मित्रांसाठी, जरा उगीच काम कंपनीसाठी, जॉबसाठी, नो 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 नो. मनुष्याने आपली संपूर्ण शक्ती कृष्ण भावनाभवित कर्म करण्यात खर्च घातली पाहिजे आणि त्यामुळेच त्याला आपले जीवन यशस्वी करता येईल. कृपण व्यक्तीप्रमाणेच दुर्दैवी लोकही आपल्या मानवी शक्तीचा भगवत सेवेमध्ये उपयोग करत नाहीत, म्हणून त्यांना कृपण म्हटलेलं आहे. या प्रत्येकाला प्रॉब्लेम्स आहेत, प्रत्येकाला अडचण आहे, प्रत्येकाची रचना घडवणूक कंडिशनिंग वेगवेगळी आहे. त्यामुळे उद्या सकाळी उठून या स्टेजला आपण जाऊ शकत नाही, परंतु आपलं सगळं प्लॅनिंग, आपली सगळी योजना या दृष्टिकोनातून असली पाहिजे की मला या जन्मातच संपूर्ण शक्ती भगवंतांसाठी खर्च करायची आहे, संपूर्णपणे भगवंतांच्या सेवेमध्ये या जन्मातच यायचं आहे. मग मी ते कसं करू शकतो? आता सध्या मला काय प्रॉब्लेम आहे, त्यातले कुठले कुठले प्रॉब्लेम मी उद्या बाजूला करू शकतो, कुठले परवा करू शकतो, किती वेळ लागणार आहे, यातमध्ये मला कोण मदत करेल, हे आपली थॉट, आपले हे बुद्धी याच्यासाठी काम केली पाहिजे. हे सगळं कळल्यानंतर देखील असू दे, बघूया पुढच्या जन्मात काय करायचं प्रभूजी, आता आमची परिस्थितीच तशी आहे, सामाजिक बंधन आहेत, कौटुंबिक बंधन आहेत, काय करायचं प्रभूजी. आता प्रभूजी त्याला दुसरा काही पर्यायच नाही. हा मूर्खपणा आहे. माणूस ह्याच्यासाठी बनलेला, याला कृपण म्हणतात. आपली सगळी शक्ती याच्यासाठी लावली पाहिजे. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभुजी, नाम जप पण ही सेवामध्येच येते ना. एक नाम जप करतो तो कोणी काय असं घेणार, थोडं प्रॅक्टिसिंग मध्ये करत आहे, पण ती सेवाच धरली जाईल ना. हरे कृष्ण. मी आता या लेक्चर मध्ये पण सांगितलं आणि बऱ्याच लेक्चर मध्ये तुम्ही ऐकलेलं आहे, तरी पण हे प्रश्न विचारतात, त्यामुळे तुम्हाला मी काय उत्तर देणार? तुम्हाला सेवा समजायचं असेल, सेवा समजा. भगवान श्री चैतन्य महाप्रभू चैतन्य चरितामृताच्या आदि लीलाच्या 8व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकामध्ये सांगतात, कित्येक जन्म जरी नाम जप केला तरी भगवंतांचं प्रेम तुम्हाला मिळणार नाही, जर तुम्ही सेवेच्या स्टेजला नाही आलात. मी नाही सांगत, भगवान श्री चैतन्य महाप्रभू. अशा प्रकारचा पलायनवाद चांगला नसतो ऍक्च्युली. जपाचा अर्थ शिलप्रभुपाद सांगतात, परवाच मी ऐकत होतो, आणि शिलप्रभुपाद 1000 ठिकाणी सांगतात, एका ठिकाणी नाही, 1000 ठिकाणी सांगतात. जपाचा अर्थ आहे, हे राधाराणी, हे श्रीकृष्ण, हे बलरामजी, मला कृपा करून तुमची सेवा द्या. आणि त्याच्यानंतर प्रभुपाद म्हणतात, मी परवा जे ऐकत होतो त्या लेक्चरमध्ये, त्याच्या लगेच इमिजिएटली दुसरं वाक्य प्रभुपाद म्हणतात, याचा दुसरा कोणताही अर्थ नाही, याचा दुसरा कोणताही अर्थ नाही. मग तुम्ही जर नुसतं नाम जप करत असाल, दिवसभर जरी केला, 16 माळा नाही, 64 192 माळा जरी केला, आणि सेवा करायची तुमची इच्छा नसेल, तर ते सगळं युजलेस आहे, झिरो आहे. हे भाव बदलले पाहिजेत.
जे 16 माळा जप करतात, एक कॅल्क्युलेशन म्हणून सांगतो मी, 1728 वेळेला ते भगवंतांना म्हणत असतात की मला तुमची सेवा द्या, मला तुमच्या कंटिन्युअसली सेवेमध्ये ठेवा. मग ते सेवा करणार कोण? नुसतंच सगळ्यांनी म्हणायचं, ऍक्च्युली कुणी करायचं? हो की नाही? प्रभुपादांच्या शिष्यांनी सगळ्या नुसतं जप करत बसले असते. हे 108 देशांमध्ये 108 मंदिरं झाली असती का? तुम्ही कधी वृंदावनला गेला असाल तर तुम्हाला दिसेल की वृंदावनचं जे मंदिर आहे पूर्णपणे संगमरवरामध्ये शिला प्रभुपादांच्या पाश्चात्य देशातल्या शिष्यांनी बांधलेलं आहे. मॅनेजमेंट त्यांनी बघितलेलं आहे. त्यांना काही माहिती नव्हतं इंडियात कसे मंदिर बांधतात. प्रभुपाद त्यांना म्हणायचे, असं जप करत नुसता बसला तर हे काम थोडीच होणार आहे आपोआप. काम करणे देखील आपलं भक्ताचंच कर्तव्य आहे. एक उदाहरण आहे शास्त्रामध्ये, ते म्हणजे नामाचार्य श्रील हरिदास ठाकूरांचं. पण तो कोण करतो तसा? श्रील हरिदास ठाकूरांचा जन्म होऊन 500 वर्ष होऊन गेले. या 500 वर्षामध्ये दुसरा हरिदास ठाकूर नाही झाला. आपल्याला 16 माळा जप करायचं होत नाही. एक माळ करून दाखवा तुम्ही, मन विचलित न करता. एक माळ. बऱ्याचदा हे असं सांगताना मग भक्त लोक उलटा तर्क युक्तिवाद करतात किंवा मग प्रभूजी हरिदास ठाकूरांनी काय केलेलं. कमाल, मला वाटते तुम्ही हरिदास ठाकूरांच्या लेवलला आहे? हरिदास ठाकूरांच्या लेवलला गेलं तर तुम्हाला पण परवानगी आहे फक्त नाम जप करायची. प्रभुपाद सांगतात, हे प्रभुपादांची वाक्य आहेत बरं का सगळी, मी तुम्हाला काढून दाखवू शकतो. प्रभुपाद अक्षरशः रागवतात त्यांच्या शिष्यांना मायापूरमध्ये. मूर्खपणा आहे हा. मनी नाही भाव आणि देवा मला पाव अशातला हे काम. आमचे पण एक भक्त होते, मी मॅनेजर होतो तेव्हा. त्यांना गायीची सेवा करायला बोलवलं की लांबूनच म्हणायचे, मी जप करतोय, मी सेवेला येऊ शकत नाही. भगवंत तुम्हाला घेणार आहेत वैकुंठामध्ये, जो गायीची सेवा करायला येत नाही. नाम जप करणे हे भगवंतांची रडून रडून सेवा मागायचं काम आहे. श्रवण करणे हे शुद्ध चित्त करायचं काम आहे. म्हणजे मनामध्ये चित्तामध्ये आपण आपल्याला भगवंतांची सेवा का करायला पाहिजे हे अजून कळालेलं नाही. हे कळण्यासाठी श्रवण करायचं असते. श्रवणाआधी चित्त करिये उदाय. हे सगळं आपल्याला भगवंतांच्या सेवेपर्यंत आणण्यासाठी, आपल्याला समजावून सांगण्यासाठी, मदत करण्यासाठी या विधी आहेत सगळ्या. ऑफकोर्स यातली एखादी विधी तुम्ही 24 तास करत असाल तर त्याला मग सेवा म्हणतात. मग तुम्ही तसं करू शकता. प्रभूजी, आता आम्ही या स्टेजला नाम जप कसं सुधारेल म्हणजे क्वालिटी सुधारण्याचा प्रयत्न करतो म्हणतात. ते बरोबर आहे. विचलित म्हणून बरंच म्हणतात. त्याच्यावर आता जस्ट कॉन्सन्ट्रेशन चालू आहे. कधीच सुधारणार नाही. स्ट्रगल चालू आहे. कधीच सुधारणार नाही. कधीच सुधारणार नाही जोपर्यंत तुम्ही सेवा करायची इच्छा तुमच्या मनामध्ये येत नाही. कारण नाम जपाचा अर्थच असतो सेवा द्या. ती कशी सुधारणार सेवा न केल्याशिवाय? हे तुमचं मार्गदर्शनच चुकीचं करतात प्रभूजी. बऱ्याचदा हे मला असे बरेच भक्त मला येऊन सांगतात, कारण त्यांचं मार्गदर्शनच चुकीचं आहे सगळं. त्यांना मंदिरामध्ये असंच मार्गदर्शन केलं जातं, काही नाही प्रभूजी, जपावरती लक्ष द्या, एका ठिकाणी शांतपणे बसून पूर्णपणे भगवंतांवरती स्मरण करून जप करा, दुसरं काही करू नका. जपाची क्वालिटी वाढवा, जपाची क्वालिटी वाढवा. हे सत्ययुग नाहीये ध्यान करायला, हे कलियुग आहे. कलियुगामध्ये भगवंतांसाठी बुद्धी युक्त करायची असते. जेव्हा सेवा कराल त्यालाच जपाची क्वालिटी वाढणे म्हणतात. जप जेव्हा तोंडाने करतो आपण आणि मनाने सेवेची इच्छा नसते तेव्हा जपाची क्वालिटी लो असते. मन दुसरीकडे भरकटत असतं. जेव्हा मन पण म्हणतं मला सेवा करायची आहे भगवंतांची, तेव्हा जपाची क्वालिटी वाढते. जेव्हा बुद्धी म्हणतं भगवंतांची सेवा करायचं मी प्लॅनिंग करतो, तू काळजी करू नको, उद्या सकाळी उठून हे सेवा करायची आहे प्रभुपादांची, परवा दिवशी हे करायचे, तेव्हा जपाची क्वालिटी वाढते. त्याला म्हणतात जपाची क्वालिटी.
जपाची क्वालिटी वाढवायची म्हणजे काय? जपाची क्वालिटी वाढवायची म्हणजे जे म्हणतोय ते करणे. तुम्ही एखाद्या व्यक्तीला म्हणत असाल मी रोज 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 सकाळी 10 वाजता तुला भेटायला येतो, रोज सकाळी मग मी तुला 10 वाजता भेटायला येतो, आणि 10 वाजता भेटायलाच जात नसाल, त्यांनी विचारलं का, तर तुम्ही असं म्हणणार आहे का त्याला, नाही मी चिंतन करतोय की तुला 10 वाजता रोज भेटायचं कसं, मी एकदा परफेक्टली चिंतन करतो आणि मग भेटायला येतो. त्याचं परफेक्शन 10 वाजता भेटायला जाण्यात असतं. जपाचं परफेक्शन क्वालिटी असते सेवा करण्यामध्ये. हे लक्षात घ्या तुम्ही. ऍक्च्युली जपाचा अर्थच माहिती नाही आपल्याला, मग कुठली क्वालिटी वाढवताय तुम्ही? जपाचा अर्थ आहे सेवा, रडून आक्रोश करून सेवा मागतोय आपण. हे कृष्ण प्लीज मला सेवा द्या, माझं तुमच्याच सेवेमध्ये ठेवा. ऐकायला तयार नाही, मन दुसरीकडेच पळत असते. तुमच्या सेवेमध्ये ठेवा. सेवा करायला नको? सेवा पण करायला पाहिजे, सेवाच करायला पाहिजे. ऍक्च्युली हे प्रभुपादांचे वाक्य आहेत. प्रभुपादांनी एकदा एकाला रागवताना असं म्हणालं की तुला काय वाटतंय, दोन्ही सैन्याच्या मध्ये बसून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जपमाळ घेऊन जप करायला सांगितलेलं? अर्जुनाला सांगितलेलं उठ आणि काम कर माझ्यासाठी, माझ्यासाठी कर, म्हणजे तू मला विसरणार नाहीस, मला स्मरण करत करत कर. दुसऱ्यासाठी जे केलास तर तुला बांधून ठेवणार. हे कलियुगामध्ये आपण खूप खालच्या पातळीला गेलेलो आहे, म्हणून आपल्यावरती कृपा करून भगवंतांनी प्रभुपादांसारखे आचार्य आपल्याकडे पाठवतात. ते सांगतात आपल्याला कमीत कमी 16 माळा जप करा आणि उरलेला वेळ भगवंतांसाठी काम करा. कारण काम करायची आपली इच्छा नाही, प्रवृत्ती नाही. ती प्रवृत्ती इच्छा निर्माण व्हावी म्हणून नाम जप असतो. त्या नाम जपाची सेवा करायची असते. कशी? नाम जपावरती पूर्णपणे मन केंद्रित करून अगदी रडून रडून सेवा मागणे, आक्रोश करून की मला दुसरं काहीच नको आहे. हे माझं मन जे आहे ते दुसऱ्याच सेवेमध्ये कायम व्यस्त असतं, स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी. याला तुमच्या सेवेमध्ये, तुमच्या चरण कमलांच्या सेवेमध्ये आणण्यासाठी मी सक्षम नाहीये. त्यामुळे कृपा करून हे कृष्ण, हे राधाराणी मला मदत करा. हा जपाचा अर्थ असतो. याला नामसेवा म्हणतात. आता तुम्ही असं त्याच्यावरती प्रश्न कराल की मग आता आम्ही अजून प्रभूजी त्या स्तराला आलो नाही ना, त्यामुळे फक्त नाम जपावरतीच आम्ही कॉन्सन्ट्रेट करतोय. प्रभुपाद सांगतात की या स्टेजला आपण आलं पाहिजे 2 वर्षात. प्रॅक्टिकली 2 वर्षानंतर जरी देखील तुम्ही अजून 16 माळा जप करत नसाल आणि भगवंतांची सेवा करत नसाल तर ती तुमची इंद्रिय तृप्ती आहे. 2 वर्षानंतर माणसाने पूर्णपणे भगवंतांच्या सेवेमध्ये असलं पाहिजे. कमीत कमी 2 वर्ष, सॉरी जास्तीत जास्त 2 वर्ष. कमीत कमी तुम्ही उद्यापासून सुरू करू शकता भगवंतांची सेवा करायला. प्रभुपादांच्या कारकिर्दीमध्ये प्रभुपादांनी किंवा त्यांच्या गुरु महाराजांनी कोणालाही घरी बसून फक्त जप करा, भगवंतांचं काही करू नका असं सांगितलेलं नाही. कोणालाही सांगितलेलं नाही. दीक्षा देखील दिलेली नाही अशा लोकांना. बऱ्याचदा याचा अर्थ काढला जातो की मग जपाला कमी महत्व द्यायचं का? नो, जपालाच टॉप मोस्ट महत्व द्यायचं आहे. परंतु सगळे जप आपण अपराध रहित करतो. सॉरी, नाम अपराध युक्त करतो. अपराध रहित आपण जप करतच नाही. नाम अपराध वाचा. तिसरा नाम अपराध आहे आध्यात्मिक गुरुच्या आदेशाचे पालन न करणे. किती लोक पालन करतात श्रील प्रभुपादांच्या आदेशांचे? यालाच म्हणतात जपाची क्वालिटी वाढवणे. प्रभूजी, हे 10 नाम अपराध बंद करणे म्हणजे जपाची क्वालिटी वाढवणे. अजून काय असते जपाची क्वालिटी वाढवणे? बहुजन्म करे यदि श्रवण कीर्तन तबुतन पाये कृष्णपदे प्रेमधन. कित्येक जन्म जरी आपण जप केला
10 नामापराधापैकी अपराध करत असलो तरी काही उपयोग नाही, जपाची क्वालिटी वाढतच नाही. तिसरा नाम अपराध आहे आध्यात्मिक गुरुच्या आदेशाचे पालन न करणे. हे आज आपण जे वाचतोय, आजच्या तात्पर्यामध्ये जे वाचलं, कालच्या तात्पर्यामध्ये वाचलं, हे आपल्या आध्यात्मिक गुरुच आपल्याला आदेश देत आहेत, असं करा, असं करा, असं करा. प्रभुपादांची 2 वाक्य तुम्हाला मी प्रिंट करून लावा म्हणून सांगितलं. त्याच्यामध्ये प्रभुपाद स्पष्टपणे सांगतात की आपला सदैव सगळा वेळ आपण भगवंतांच्या कामासाठी खर्च केला पाहिजे. हे आपल्या गुरुचा आदेश आहे. हा आदेश तुम्ही मानत नसाल तर तुमचा जप कधीच पूर्ण होणार नाही, कारण तो तिसरा अपराध करताय तुम्ही. गुरु अवज्ञा. आहे की नाही? बरोबर. तिसरा, 7वा आणि 10वा अपराध नंबर 3, अपराध नंबर 7 आणि अपराध नंबर 10 सगळे करत असतात, सगळे करतात. या 3 अपराधातून सुटायचं खूप अवघड असतं. पहिलं, बाकीचे सगळे खूप सोपे आहेत, कारण ते तुम्ही नाही केलं तर ते नाही होत. जसं की शिवजी ब्रह्माजींच्या नावाला सेम समजणे आपण करत नाही, शास्त्रांची निंदा करणे, ग्रंथांची निंदा करणे करत नाही, हरिनामाच्या कल्पनेला काल्पनिक समजणे, अर्थवाद करणे, कर्मकांडा समान समजणे, हे आपण जनरली करत नाही. परंतु तिसरा जो आहे आध्यात्मिक गुरुच्या आदेशाचे पालन न करणे, सगळे करतात अपराध, कारण प्रभुपाद आपले आध्यात्मिक गुरु आहेत. 7वा आहे नाम जप करत असताना पाप कर्म करणे, जवळजवळ सगळे करतात. आणि 10वा आहे इतका नाम जपाबद्दल इतकं ऐकून देखील भौतिक आसक्ती टिकवून ठेवणे, सगळे करतात. या 10 नामापराधापैकी एक जरी तुम्ही करत असला तरी काही उपयोगाचं नाही त्या नामजपाचं. आणि हेच ऍक्च्युली भगवंतांची सेवा कशी करायची असते हे भगवंत येऊन तुम्हाला सांगणार नाहीयेत, माझ्यासाठी हे कर उद्या सकाळी. कोण सांगत असते? हे आपले गुरु सांगत असतात, आध्यात्मिक गुरु. प्रभुपाद सांगतात आपल्या पुस्तकामध्ये, हे करा, हे करा, असं करा, असं करा, असं करा. ते जर आपण नाही केलं तर मग तिसरा अपराध करतो. मग कुठला जप? नाम अपराध होतो मग तो. आणि मग बरेचसे भक्त नामाभास स्टेजला असतात. नामाभास म्हणजे काय? त्यांना असं हवेत तरंगत असतात, त्यांना वाटत असते आपण कुठलाच अपराध करत नाही, झालं आपली भक्ती झाली, आपलं नाम घेतलं म्हणजे आपली भक्ती झाली. दिवसभर किती पाप कर्म केले तरी चालतात. कलियुगामध्ये आपण जन्मलेलं आहे, लक्षात ठेवा. हे एवढं सोपं असतं तर मग सगळ्यांनी केलं असतं. मग भगवंतांनी पण म्हटलं नसतं 10व्या अध्यायामध्ये, लाखो लोकांमध्ये एखाद्याला इंटरेस्ट येणार आणि त्या लाखो लोकांमध्ये एखाद्याला मी कळणार. ही आपली कॉम्पिटिशन आहे. लाखो लोकांना इंटरेस्ट आहे, लाखो लोकांमधल्या एकाला इंटरेस्ट आहे भक्तिमय सेवेमध्ये, आणि ते इंटरेस्ट असे इंटरेस्ट आहे म्हणून आलेले, अर्ज घेऊन आलेले लाख लोक गोळा केली, त्यातल्या एकाला भगवंत कळतात. एवढी कॉम्पिटिशन आहे, तरी आपण हे का लाईटली घेतो? किंतु परंतु का करतो आपण? केलं नसलं पाहिजे असं. ऍक्च्युली असा भाव जर ठेवला तर तुम्ही कधीच सिरियस होणार नाही भक्तिमय सेवेच्या प्रती. तीव्र भक्ती ज्याला म्हणतात ती कधीच भावना आपल्या मनामध्ये उत्पन्न होणार नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. यस प्रभुजी, हरे कृष्ण. मला वाटलं प्रश्न आहे त्यांचा. कोण म्हटलं आता हरे कृष्ण? हरे बाबा, मी म्हटलो. ओके ओके, मला वाटलं तुमचा प्रश्न आहे. नाही, हरे कृष्ण म्हटलं. ओके ओके. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण.
खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. जय भगवत गीता जशी आहे तशी की जय. जय जशी आहे तशी. हरे कृष्ण. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुता पदकमलं श्रीगुरुं वैष्णवां